राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून आज 4,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। आज बीड जिल्ह्यामध्ये अर्थमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी जवळपास 4,500 कोटी रुपये या ठिकाणी आता शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आले आहेत। यामध्ये 1,500 कोटी रुपये नमो शेतकरी योजना आठवा हप्ता देण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत। उरलेले 3,000 कोटी रुपये अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर येते। तब्बल 2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अतिवृष्टीचं जे नुकसान झालं होतं त्याचे 20,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे एकत्रित 22,000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरू देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत। आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना सांगितलं की आता आम्हाला माफ करा, आता आम्ही या ठिकाणी पीक विमा, अतिवृष्टी आणि तुमचा नमोचा हप्ता वाटण्यासाठी उशीर झाला त्याचं कारण सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आता सांगून टाकलं आहे। ते म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्हाला पैसे वाटपासाठी 2 महिन्यांच्या पाठीमागे 7,200 कोटी रुपये या ठिकाणी दिले होते, परंतु प्रॉब्लेम असा झाला होता आता महिन्याला लाडक्या बहिणींना 1,500 रुपये द्यावा लागतात, तुम्हाला तर माहीतच असेल। त्यामुळे त्यांना हा शेतकऱ्यांचा निधी आता वळवण्यात आलेला होता, त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे येण्यात उशीर झाला। तर आता मंत्रिमंडळ बैठक पार पडली, त्यामध्ये आता शेतकऱ्यांना पैसे सुरू करण्यात येणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।